कोकण मित्र मंडळ हे त्याच्यातले जे मूळ ट्रस्टी होते, हे मूळ ट्रस्टी आता गायब झाले, मूळ सभासद गायब झाले. ज्यांचा कोकणाशी संबंध नाही असे एकाच दिवशी ट्रस्टी आतमध्ये येतात. सेम डे 8 लोक ट्रस्टीशिपचा राजीनामा देतात. सेम डे 8 लोक जनरल बॉडीचे मेंबर असतात, त्याचाही राजीनामा देतात. त्यानंतर त्या ट्रस्टचे अकाउंट बदलले जातात. त्या अकाउंटमध्ये जो ओरिजिनल ट्रस्टी त्याला 5 लाख पर्यंत सीमित करता येतं 1 महिन्यासाठी, आणि नवीन आलेल्या ट्रस्टला सगळे देतं. हे मनी लॉन्ड्रिंग. जो पहिला एव्हरकॉन कंपनीला दिला, एव्हरकॉन कडनं OTTP कॅनडियन ग्रुपला दिला आणि त्यातनं मणिपालला दिला. बरोबर. या 3 ग्रुप बरोबर झालेल्या अग्रीमेंट मध्ये जे डेक्कनचं सह्याद्री आहे त्या ठिकाणची बिल्डिंग, त्या ठिकाणची मशिनरी ही त्यात आहे का नाही हे सांगावं. महापालिकेतनं निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने जो अधिकारी महापालिकेत निवृत्त झालेला आहे तो त्या ट्रस्ट मध्ये गेलेला, तो त्या ट्रस्ट मध्ये गेलाय आणि त्या ट्रस्टचा जनरल सेक्रेटरी झालाय. आणि तो हे उत्तर, तर हे सगळे लागेबंदे माहिती आहेत. पुणे महापालिकेतले काही लोक या ट्रस्टच्या प्रोटेक्शन मध्ये इनडायरेक्टली काम करतात. बरं. माझा किंवा पुणेकरांचा ह्याच्यामध्ये काही पर्सनल इंटरेस्ट नाही. हे हॉस्पिटल सामान्य लोकांना सामान्य दरात उपलब्ध झालं. ह्याच्यामध्ये असलेले ट्रस्टी हे मोटिवेट आणि पॉलिटिकल कनेक्टेड आहेत. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलचं टेक ओव्हर हा एक मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय बनलेला आहे. म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल अनेकांना माहिती असेल की एका धर्मदाय संस्थेच्या नावाखाली ते सुरू झालेलं होतं. त्यानंतर त्याची मालकी बदलत गेली आणि आता मणिपाल ग्रुपकडे ही मालकी गेलेली आहे. पण ही मालकी देताना तब्बल 6,000 कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला. पण हा व्यवहार होताना मूळच्या सह्याद्री हॉस्पिटलला जी जागा पुणे महापालिकेनं फक्त 1 रुपयाच्या दरानं 99 वर्षांसाठी लीजनं दिलेली होती, त्या जागेचं काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत मराठा संघाचे राजेंद्र कोंढरे. राजेंद्र कोंढरे यांनी हा विषय गेले काही दिवस लावून धरलेला आहे. आणि अशी महापालिकेची जागा एखाद्या ट्रस्टला दिलेली ती खाजगी कंपन्यांकडे देता येते का, खाजगी कंपन्यांना नफ्यासाठी वापरता येते का, हा त्यांचा आक्षेपाचा मुद्दा आहे. आणि त्याबाबत आपण राजेंद्र कोंढरे यांच्याशी बोलणार आहोत. कोंढरेजी नमस्ते. कसं तुमच्या लक्षात आलं हे? माझा भाचा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याच्यावर एक 6-7 दिवस उपचार केल्यानंतर तो अचानक एका दिवशी पहाटे वारल्यानंतर एकदम मोठ्या अमाऊंटचं बिल हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलं. आता तेवढे तर पैसे भरणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही एका मोठ्या राजकीय व्यक्तीला फोन लावला की म्हणलं असं असं आहे. तर त्यांनी असं मला सांगितलं की अरे हे हॉस्पिटल विकलंय आणि ह्याचा मालक काय इथे नसतो, तो परदेशात असतो. आय एम शॉकिंग की एखादं ट्रस्टचं हॉस्पिटल असं काही कुठं विकता येत नाही कायद्याप्रमाणे. ट्रस्टचं हॉस्पिटल म्हणता तुम्ही, ते कर्वे रोडचं हॉस्पिटल म्हणता की दुसरं कोणतं? कर्वे रोडला जे डेक्कनला सह्याद्री जे हॉस्पिटल आहे ती जागा 99 वर्षाच्या कराराने पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट या संस्थेला या संस्थेचं हॉस्पिटल सुरू करण्यासाठी दिलेलं आहे. आणि त्या जागेमध्ये त्यावेळचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टींनी आणि त्या ट्रस्टींच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन केली. कोणत्याही धर्मादाय असलेल्या पब्लिक ट्रस्टमध्ये जो ट्रस्टी असतो त्या ट्रस्टींनी कोणत्याही प्रकारचे बेनिफिट मुंबई चॅरिटी जो काही कायदा आहे आपल्या त्या कायद्याप्रमाणे घेता येत नाही. तरी देखील असा ट्रस्ट तयार करण्यात आला, तशीच कंपनी तयार झाली. आणि ह्या कंपनीचं आणि ह्या कोकण मित्र मंडळाचं एक जॉईंट व्हेंचर दाखवलं. ज्या जॉईंट व्हेंचरला पुणे महानगरपालिकेची परमिशन आहे, पण त्याचा अर्थ असा घेतला गेला की पुणे महापालिकेने सांगितलं होतं की तुम्हाला एखादं मेडिकल स्टोअर, लॉन्ड्री, पार्किंग, तसं एखादं वैद्यकीय कोणाची सुविधा घ्यायची असेल तर त्याच्याशी तुम्ही जॉईंट व्हेंचर संस्था कंपनी करू शकता. पण कोणाच्या लाभात? तर कोकण विकास मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टच्या लाभात. मग त्या संस्थेने हे हॉस्पिटल रन करणं अभिप्रेत आहे. आणि टेक्निकल इनपुट जर घेतला तर त्याचे पैसे कोकण मित्र मंडळाने त्यांना द्यायचे. इथं तसं नाही आहे. इथे कोकण मित्र मंडळ हे फक्त 10% हॉस्पिटल रन करतं आणि 90% रन हे हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल म्हणून रन केलं जातं. हा सरळ ब्रीच आहे, ज्याला आपण शर्तभंग म्हणतो, तो पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 25 वर्षात
जागेवर जाऊन कधी तपासला नाही. ओके, पण आता हे तर आता जे मूळचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या हॉस्पिटलची मालकी मला वाटतं तिसऱ्यांदा काही चौथ्यांदा बदलली जाते. म्हणजे आता जवळपास त्या मणिपाल समूहानं 6,000 कोटींना ती सह्याद्री हॉस्पिटल चेनच विकत घेतली आहे. मग या तुमच्या आता या आक्षेपाचा आता काय उपयोग होणार आहे का? कारण ते ट्रस्टही आता हॉस्पिटल चालवत नाही. कोकण मंडळ काय ट्रस्ट म्हणून जे पदाधिकारी होते त्यांचा त्या हॉस्पिटलशी काही संबंध राहिलेला नाही आहे. मग तुमचा हा दावा महापालिका स्वीकारता आहे का? आता याच्यामध्ये महापालिकेमधल्या मालमत्ता व्यवस्थापन विभागात एक उपअभियंता आहे की तो वेड्याचं सोंग घेतो. बरं, तुमच्या हातामध्ये जे पत्र दिलेलं आहे ह्या पत्रांमुळे त्या खुलासा केला. म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये एखादी तक्रार आली तर पोलीस स्टेशननी गुन्हेगार जो संशयित आरोपी त्याला पत्र पाठवायचं. बरोबर. आणि ते पत्राचं उत्तर आलेलं घेऊन विधी विभागाचा अभिप्राय घेतात. माझं काल ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मी पुणे महानगरपालिकेला आयुक्तांसकट एक पत्र दिलंय. बरं, चौकशी करताना कोकण मित्र मंडळाबरोबर सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड याचं चॅरिटीकडचं रेकॉर्ड, GSTचं रेकॉर्ड, इन्कम टॅक्सचं रेकॉर्ड, त्यानंतर ह्यांनी जे काही त्या ठिकाणी मेडिकल स्टोअर चालवलं होतं त्याचं रेकॉर्ड, सह्याद्री हॉस्पिटलचे अकाउंट, त्यानंतर ROC म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज याचं सगळे रिपोर्ट्स हे जेव्हा सगळे एकत्र येतील त्यावेळेस ही हॉस्पिटल कशा पद्धतीने सह्याद्री हॉस्पिटल रन करतं हे सिद्ध होईल. नंबर 1, कोकण मित्र मंडळ हे त्याच्यातले जे मूळ ट्रस्टी होते हे मूळ ट्रस्टी आता गायब झाले, मूळ सभासद गायब झाले. ज्यांचा कोकणाशी संबंध नाही असे एकाच दिवशी ट्रस्टी आतमध्ये येतात. ते इतकं कोल्युजन आहे म्हणजे हा शोधण्याचा प्रकारे महापालिका ते शोधू शकत नाही. माझा दावा असा आहे की सह्याद्री हॉस्पिटलची मालकी त्याच्यातले स्टेक जसे विकत गेले तसेच पद्धतीने सह्याद्री हॉस्पिटल बरोबर कोकण विकासमधले ट्रस्टी बदलत गेलेत. बरं, याच्यातला एक गंमत असणारा एक चेंज रिपोर्ट आहे. या चेंज रिपोर्टमध्ये पुणे शहर हे गणपती उत्सवासाठी देशभर प्रसिद्ध आहे. इथं कोणताही गणपती मंडळाचा अध्यक्ष राजीनामा सहजासहजी देत नाही. ह्याच्यामध्ये अशी केस झालेली की एका महिन्यामध्ये काही लोक सभासदाचा अर्ज करतात, त्याच दिवशी त्यांना मेंबर केलं जातं आणि त्याच दिवशी त्यांना त्या एवढ्या मोठ्या 1,00,000 स्क्वेअर फूट असलेल्या इमारतीचं ट्रस्टी केलं जातं. सेम डे 8 लोक ट्रस्टीशिपचा राजीनामा देतात. सेम डे 8 लोक जनरल बॉडीचे मेंबर असतात त्याचाही राजीनामा देतात. त्यानंतर त्या ट्रस्टचे अकाउंट बदलले जातात. त्या अकाउंटमध्ये जो ओरिजिनल ट्रस्टी त्याला 5 लाखपर्यंत सीमित करता येतं 1 महिन्यासाठी आणि नवीन आलेल्या ट्रस्टला सगळे देतं. हे मनी लॉन्ड्रिंग आहे. आणि ह्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये एखाद्या ट्रस्टमध्ये कागदोपत्री ते ट्रस्टचं जरी नाव असलं, जशी जशी कंपनीचे स्टेक बदलले जातं तशी महापालिकेची जागा आणि कोकण विकास मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट हे फरफटत त्याच्याबरोबर गेलेलं आहे. महापालिकेने त्या अँगलनी चौकशी केली तर आज माझा दावा आहे की ते परफेक्ट ब्रिज सापडतं आणि पुणे महापालिकेला डेक्कनच्या परिसरातल्या प्राईम लोकेशनमध्ये 1,00,000 स्क्वेअर फूट असलेली जागा जास्तीत जास्त 42 कोटी रुपये, कारण डिप्रिसिएटेड कॉस्ट कोकण मित्र मंडळांनी ह्या बिल्डिंगची त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये 42 कोटी दाखवले. वादाचा मुद्दा धरला तर फुकटही मिळू शकते, पण जर पैसेच द्यायचे आले तर महापालिकेला 42 कोटी रुपयामध्ये 1,00,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल ताब्यात येईल. आणि त्यासाठी पुणे महापालिकेचं जे काही अटल बिहारी रुग्णालय सुरू होतंय त्यांना ही ब्रँच मिळू शकते. नंबर 1, किंवा पुणे महापालिकेचे वैद्यकीय जी सुविधा द्यायची लोकांना स्वस्त दरामध्ये, जसं कमला नेहरू हॉस्पिटल आहे तसं पण याच्या पश्चिमेला मिळू शकतो. तुम्ही सांगता तो मुद्दा बरोबर आहे, पण मी आधी मुद्दा मी उपस्थित केला आहे की त्याची मालकी बदलत गेलेली आहे. आता मणिपाल त्याचा ग्रुप आहे आणि हे हातवर करतायत. आता याचं काय करणार? ह्याच्यातला मुद्दा काय आहे की महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटलच्या लोकांनी ह्या जे काही कोकण मंत्रिमंडळाचा हा जो एक जॉईंट व्हेंचरचा ॲग्रीमेंट आहे तो एक पार्ट बघितला पाहिजे. पुणे महापालिकेने काही टर्म्सवर जागा देताना जागेवर दुसऱ्यांना धंदा करायची परमिशन दिलेली आहे, ते फक्त कोकण विकास मंत्रिमंडळाला दिलेली आहे. बरं, मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सह्याद्री हॉस्पिटल तिथं बिझनेस रन करतंय, सह्याद्रीनी स्टेक विकताना जो पहिला एव्हरकॉन कंपनीला दिला, एव्हरकॉनकडनं OTTP कॅनडियन ग्रुपला दिला आणि त्यातनं मणिपालला दिला. बरोबर. या 3 ग्रुप बरोबर झालेल्या ॲग्रीमेंटमध्ये जे डेक्कनचं सह्याद्री आहे त्या ठिकाणची बिल्डिंग, त्या ठिकाणची मशिनरी ही त्यात आहे का नाही हे सांगावं. ओके. ते ज्यावेळेस त्याच्याबरोबर आहे त्यावेळेस इथलं जे युनिट आहे
हे युनिट इनबिल्ट आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये, हे मी 100% सांगतो. आणि जर तसं नसेल तर पुणे महापालिकेने एका दुसरा जागा ताब्यात घ्यावी. ओके, पुणे महापालिका जागा 100% घेऊ शकतात. पण याच्यामध्ये महापालिका तुम्ही म्हणता यात काही करतच नाही याच्यामध्ये, हे फक्त कागदी घोडे. महापालिकेने एकदम लाईटली घेतले. मी तुम्हाला आता अजून एक तक्रार पूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती आणि त्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवर कोकण मित्र मंडळाने हा दिलेला ह्या ठिकाणी बघा तुम्ही. बरं, हे उत्तर आहे. हे उत्तरामध्ये याचं दुसरं जे पान आहे हे पूर्ण कोर आहे आणि तिसरं. आता इथं नंबर किती संपलाय खुलाशाचा 2.2.2. त्याच्यानंतर इथं किती सुरू झालाय 4. हे स्किप केलेलं आहे आणि हे आम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट जे पुणे महापालिकेकडे दिले हे पण व्हेरीफाय केलं. हे असंच कोर आहे. एवढा तकलादू खुलासा पुणेच महापालिकेमध्ये काम करणारे डॉक्टर धनंजय जांदकर यांनी या ट्रस्टमध्ये गेलेले. ऍक्च्युअल महापालिकेतनं निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने जो अधिकारी महापालिका निवृत्त झालेला आहे तो त्या ट्रस्ट मध्ये गेलेला, तो त्या ट्रस्ट मध्ये गेलाय आणि त्या ट्रस्टचा जनरल सेक्रेटरी झालाय. आणि तो हे उत्तर, तर हे सगळे लागेबंदे माहिती आहेत. अजून एक धक्कादायक सांगतो की पुणे महापालिकेने 50 स्कॉट्स कायमस्वरूपी रिझर्व्ह ठेवायचं असं डॉकेट महापालिका आयुक्तांनी पाठवलं होतं. बरं, ठराव होताना ॲग्रीमेंट करताना 50 बेड डेज झालं, म्हणजे एक पेशंट 50 दिवस. आता ते पेशंट किती दिवस पाठवले त्यांची नावं यादी आजही महापालिकेच्या रेकॉर्डला नाही. ते म्हणतात फक्त आमच्याकडे आकडा आहे. असा कसा असू शकतो? तुम्ही किती रुग्ण पाठवले, त्याच्यावर किती उपचार झाले, हे सगळं व्हायलेशन आहे. आणि याचा उबक काय येतो की पुणे महापालिकेतले काही लोक या ट्रस्टच्या प्रोटेक्शनमध्ये इनडायरेक्टली काम करतात. बरं, माझा किंवा पुणेकरांचा ह्याच्यामध्ये काही पर्सनल इंटरेस्ट नाही. हे हॉस्पिटल सामान्य लोकांना सामान्य दरात उपलब्ध झालं. आज MRI पुणे महापालिका कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 2200 रुपयात करतो, ज्याचा रेट बाहेर 8000 आहे. बरोबर. कोणत्याही चाचण्या आज कमला नेहरू हॉस्पिटल जे पुणे महापालिकेचे कमी मिळतात, तीच सुविधा जर या हॉस्पिटलमध्ये मिळाली लक्झरियस, आणि त्याच्यामध्ये महापालिकेने जर CSR मधनं मदत घेतली, टाटा ट्रस्ट आहे, मोठे मोठे ट्रस्ट आहेत, त्यांनी वर्षाला एक 10-20 कोटी रुपये दिले तर पुणेकरांना अत्यंत चांगले उपचार जे मिलिटरी कमांड हॉस्पिटलमध्ये मिळतात ऑपरेशन सकट ते मिळू शकतात असा माझा दावा आहे. याच्यामध्ये आणखीन एक याच्यामध्ये वेगळा ट्विस्ट आला की हे जे कोकण मंडळ मेडिकल ट्रस्ट आहे त्याचे तत्कालीन अध्यक्ष किंवा ज्यांच्या प्रयत्नामुळे हॉस्पिटल सुरू झालं, सह्याद्री हॉस्पिटल सुरू झालं, त्या चारुदत्त आपटे यांचा एक रेकॉर्ड एक हे झालं की हे का जादा किमतीला विकलं गेलं. तर याच्यामध्ये मणिपालला किंवा इतरांना फार मोठी नफेखोरी करायची आहे असा त्यांचा सरळ आरोप होता. तर हे चारुदत्त आपटे या सगळ्या प्रकरणावरती उघडपणे का बोलत नाहीये? चारुदत्त आपटे ही ह्याच्यातली व्हिक्टीम आहे असा माझा दावा आहे. व्हिक्टीम का आरोपी आहे? हा, आरोपी आहे. बरं, हा. तर हे आरोपी याच्यासाठी आहेत की त्यांनी ट्रस्ट स्थापन करताना ते ट्रस्टशी संबंधित होते. त्यांनीच सह्याद्री हॉस्पिटल सुरू केलं. सह्याद्री हॉस्पिटल ही कमर्शियल आस्थापना आहे. कमर्शियल आस्थापनेमध्ये आणि ट्रस्टमध्ये एकच व्यक्ती जॉईंट व्हेंचरमध्ये काम करू शकत नाही. बरं. आणि हे केलेलं असल्यामुळं तो धर्मादाय जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे तो ब्रीच आहे. त्याबरोबर ही महापालिकेची पण दिशाभूल आणि फसवणूक आहे. कारण तुम्ही कमर्शियल रेटनी या ठिकाणी तुम्ही सगळे ऑपरेशन ऑपरेट करता, लोकांना त्या ठिकाणी चढ्या दराने तुम्ही पैसे लावता. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. माझ्याकडे अशी जवळपास आता 200 बिलं आलेली आहेत. बरं. ह्या बिलांमध्ये तुम्हाला एकच उदाहरण या ठिकाणी देतो. तर ह्याच्यामध्ये एक बिल आलेलं आहे माझ्यासमोर. ह्या बिलामध्ये अशी परिस्थिती आहे की एक इंजेक्शन आहे त्याची किंमत आहे 20,000 रुपये या ठिकाणी लावलेलं आहे. एक बिल आहे, एक पेशंट ऍडमिट होता, त्याला 20,200 रुपये बिल लावलं आणि ते इंजेक्शन 3267 रुपयाला ते इंजेक्शन मिळतं. ओके. आज बाजारामध्ये. आता माझी उलटी मागणी आहे की ह्या दवाखान्यामध्ये जी बिलं आहेत ती बिलं पुणेकरांच्या पेशंटनी ती तपासली पाहिजेत आणि त्याचं खरोखर बाजार मूल्य काय आहे औषधाचं याची टेस्ट केली पाहिजे. त्याच्यातनं त्यांना धक्कादायक पद्धतीने त्याचे निष्कर्ष त्याच्यात बाहेर. याच्यावरती तुम्ही पुढाकार घेताय, बाकीच्या काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेताय, पण याच्यावर राजकीय नेते किंवा कार्यकर्ते का बोलत नाही? कोणताही राजकीय नेत्यांनी आजपर्यंत याच्यावर कोणताही स्टँड टिल टुडे आज घेतलेला नाही. बरं. ओके. त्याचं कारण काय असावं मला माहिती नाही, परंतु ज्यावेळेस राजकीय नेते जनतेच्या हिताची भूमिका घेतात त्यावेळेस एवढं मोठं शोषण होतं आहे लोकांचे, रुग्णांची ज्या पद्धतीने चढ्या दराने बिलं वसूल केली जातात, त्यावेळेस पुणे महापालिकेचे सर्व जे माजी नगरसेवक आहेत सगळ्याच पक्षाचे
म्हणजे मला 3 नगरसेवकांनी फोन करून सांगितलं की अरे म्हणे आम्ही त्या ठरावाला पाठिंबा दिलता, याचा आम्हाला आज शरम वाटते. ठीक आहे, पण आज तुम्ही येऊन पुढाकार घ्या, पक्षांवर दबाव आणा, महापालिका प्रशासनावर दबाव आणा आणि सत्य बाहेर येऊ द्या. लोकांच्या हितासाठी पुणे महापालिका स्थापन झालेली आहे. मी काही राजकीय नेत्यांना हे कानावर घातले, सगळ्यांना मी माझा रोज व्हॉट्सअप पाठवतोय. बरं, दुर्दैवाची बाब आहे की आज या भागाचे जे काही स्थानिक आमदार आहेत त्यांनाही मी फोन केला होता, त्यांनी पण या बाबतीमध्ये कुठली प्रतिक्रिया त्याच्यावर व्यक्त केलेली नाही. ओके. ज्या अर्थी ते गप्प बसतायत त्यांचा काय हेतू मला माहित नाही, तो राजकीय भाग असू शकतो. कारण ह्याच्यामध्ये असलेले ट्रस्टी हे मोटिवेट आणि पॉलिटिकल कनेक्टेड आहेत. बरं, अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका लोकांपर्यंत आणण्याची आहे. पुणेकरांची तशीच आहे. आता महापालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन हे हॉस्पिटल ताब्यात घ्यावं, एवढीच माझी मागणी आहे. तर हे होते राजेंद्र कोंडरे आणि त्यांची सरळ मागणी आहे की सह्याद्री हॉस्पिटल ही अशी केस आहे की तुम्ही महापालिका म्हणून ताब्यात घेऊ शकता आणि पुणेकरांच्या उपचारांसाठी थोडीफार मदत करू शकता. तर बघूया, याच्यावर तरी आतापर्यंत राजकीय नेते गप्प आहेत, पण त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न आपल्याला या पुढच्या प्रयत्नामध्ये राहील. राजेंद्रजी धन्यवाद, तुम्ही लेट्सअपशी संवाद साधला. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.